तुम्ही कशासाठी आला होता? आम्ही पाण्याच्या मोर्चासाठी आलो होतो. पाणी टंचाई खूप आहे सासवड शहरामध्ये, त्यासाठी आलो होतो. काय मागण्या केल्यात? पाणीसाठीच? पाण्यासाठी ड्रेनेज लाईन यासाठी आम्ही मागण्या केलेल्या आहेत. तुम्ही काय स्वच्छ पाणी आम्हाला रोज मिळावं याच्यासाठी. तुम्हाला काय वाटतं? पाणी टंचाईचे खूप मोठा प्रश्न आहे. पाणी टंचाई आणि स्वच्छ पाणी. अच्छा, काय वाटतं? आम्ही पाणी प्रश्नावरती इथे सगळेजण जमलेलो आहोत आज, कारण सत्ताधाऱ्यांनी असं केलेलं आहे ते की पाणी देतात, पण ते पाणी सुद्धा 5-6 दिवसांनी देतात आणि ते पाणी सुद्धा 10 ते 15 मिनिटच राहतं. आणि जे पाणी टँकरनी देतात त्याच्यावरती सुद्धा शुल्क आकारला जात आहे. तर सामान्य लोकांनी करायचं काय? आम्हाला लोकांनी नगरसेवक म्हणून त्यांची कामं करण्यासाठी निवडून दिलेलं आहे, परंतु ही लोक जी सत्तेमध्ये आहेत ती फक्त त्यांचीच कामं करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना बंधन आणत आहेत. तर सामान्य जनतेने करायचं काय? म्हणून आम्ही सगळे आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत. काय वाटतं? सुरुवात आहे तुम्हाला? नमस्कार, मी पण एक नगरसेवक, मी माझ्या प्रभागातून आलेले आहे. मी माझ्या परीने होता येईल एवढं, मी आमच्या स्वतःचं बोर आहे त्याचं पाणी आम्ही 24 तास द्यायचा प्रयत्न करतोय, पण सगळ्यांना पुरतं नाहीये ते. त्याच्यामुळे नगरपालिकेने याची काळजी घ्यावी. जर हाडकोचा माझा भाग असा आहे ना की सगळा नोकरदार वर्ग आहे. सकाळी लोक कामाला जातात, रात्री येतात. जर दुपारी 4 वाजता दुपारी 2 वाजताचं पाणी सोडलं तर त्या लोकांनी काय करायचं? सोडतात तर ते पुरत नाहीये आणि सुशिक्षित एरिया असल्यामुळे सगळे ते केन बादल्या हांडे घेऊन जाऊ शकत नाहीये तळावर. मी प्रयत्न करते की माझ्या बोरचं पाणी होता येईल एवढं 24 तास लोकांना देते, पण तरी नगरपालिकेने त्याची दक्षता घ्यावी. नमस्ते, मला असं वाटतंय की गेले अनेक महिन्यापासून 3-3, 4-4 दिवसांनी आपल्याकडे पाणी येतंय. आपल्या शहरात नागरिकांच्या फार मोठ्या अपेक्षा असतात. अपेक्षा काय असतात? मूलभूत गरजा त्यांना मिळाल्या पाहिजेत. पाणी आणि तुमची स्वच्छता प्रॉपर झाली पाहिजे. स्वच्छतेही 12 वाजलेले आहेत, अनेक ठिकाणी कचरा दिसतोय. पाणी 4-4 दिवस प्यायला नसल्यावर सामान्य नागरिकांनी करायचं काय? आज आमचा सगळ्यात मोठा प्रश्न पाणी हा प्रश्न आहे. महिला म्हणून मला अगदी अक्षरशः इतक्या महिला रोज भेटतात आणि सांगतात आम्ही यांना निवडून आणले. ते कशासाठी निवडून आणले? जर तुम्ही आज पाणी प्यायला देऊ शकत नाही तर बाकीचे इतर गरजा काय आमच्या पूर्ण करणार आहेत? तर मला असं वाटतंय की पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी अगदी प्रामुख्याने हा प्रायोरिटीने हा प्रश्न सोडवला पाहिजे. हा सर्व महिलांकडून मी विनंती करते आणि आमच्या या मोर्चाची दखल ही प्रामुख्याने घेतली पाहिजे प्रशासनाने. धन्यवाद.